पॅड्स म्हणलेले वेल्वेटचे फॉर एक्झाम्पल. मग त्या टायगरचे जे काय तर पंजे आहेत कसे आहेत तर सॉफ्ट आणि सायलेंट आहे. त्याच्यानंतर बघा फ्यू स्टेप्स ऑफ हिज केज. फ्यू स्टेप्स आहेत. फ्यू स्टेप्स ऑफ हिज केजचं काय आहे तर एम्फासायझिंग द लिमिटेड स्पेस. एकदम कमी काय आहे तर कमी स्पेसमध्ये सुद्धा तो काय तर चालू शकतो. त्याच्यानंतर लुकड इन द कॉन्क्रीट सेल म्हणजे काय अननॅचरल अँड कन्फाईड एन्व्हायरमेंट आहे. तर एन्व्हायरमेंट कसं आहे अननॅचरल आहे माहीत नाही आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हिज स्ट्रेंथ बिहाइंड बार्स अँड युजलेसनेस ऑफ हिज पॉवर. हिज स्ट्रेंथ बिहाइंड बार्स मीन्स युजलेसनेस ऑफ द हिज पॉवर. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे इग्नोरिंग व्हिजिटर्स. इग्नोरिंग व्हिजिटर्स म्हणजे काय शोज टायगर्स इंडिफरन्स ऑफ द ह्युमन्स. ॲक्च्युली टायगर काय आहे तर इग्नोरन्स आहे व्हिजिटर्सचा म्हणजे इतरांपेक्षा तो वेगळा आहे पण इग्नोरिंग व्हिजिटर्स आहे. त्याच्यानंतर पॅट्रोलिंग कार्स. द साऊंड द टायगर हिअर्स ॲट अ नाईट. पॅट्रोलिंग कार्स म्हणजे काय बघा पॅट्रोलिंग म्हणजे काय तर जी आपण रात्रपाळी वगैरे करतो त्याला म्हणलं जातं पॅट्रोलिंग. पण इथं पॅट्रोलिंग कार्स दिलेला आहे. द साऊंड द टायगर हिअर्स ॲट नाईट म्हणजे जो टायगरला संध्याकाळी जो आवाज येतो तर तो आहे म्हणजे पॅट्रोलिंग कार्स आहे. त्याच्यानंतर बघा ब्रिलियंट आईज किंवा ब्रिलियंट स्टार्स आहे. ए टायगर्स आईज अँड द स्टार्स याने की काय सांगितले लॉंगिंग फॉर द फ्रीडम. बरेच दिवस काय तर त्याला काय पाहिजे असतं तर फ्रीडम पाहिजे असतं. तर अशा टाईप्समध्ये काय तर त्यांनी आपल्याला हे ब्रिलियंट आईस सांगितलेले आहे. त्याच्यानंतर बघा फायर अँड आईसमधल्या काही फ्रेजेस आहेत. तर त्याच्यामध्ये सम से द वर्ल्ड विल यंड इन द फायर. सम से कोणतरी म्हणलंय. ह्याच्यामध्ये बघा आपण पाहिलं होतं की एन्जॉयमेंट काय तर पोएटिक डिव्हाइस येतो आहे. तर ह्याचं मिनिंग आहे डिस्ट्रक्शन्स कॉज्ड बाय द पॅशनेट डिझायर ग्रीड अँड अननेक्ड लस्ट आहे. तर म्हणजे कशी त्याची डिस्ट्रक्शन्स आहे कशामुळे डिस्ट्रक्शन्स होत आहे तर कॉज्ड बाय पॅशनेट डिझायर खूप डिझायर आहे खूप लालसा आहे त्याला अँड अनचेक्ड लस्ट आहे म्हणजे ती आपण चेक पण नाही करू शकत इतकी त्याला काय तर लस्ट आहे. त्याच्यानंतर बघा सम से इन आईस काही आईस आहे. हे सगळ्या फ्रेजेस आहेत. डिस्ट्रक्शन्स कॉज्ड आता हेही डिस्ट्रक्शन्स आहे. हेट्रेड इंडिफरन्स अँड द कोल्डनेसनुसार जे काय आहे तर जो त्याचा डिस्ट्रक्शन्स आहे तर त्याच्यानुसार म्हणजे सम से इन आईचा अर्थ काय डिस्ट्रक्शन्स कॉज्ड बाय हेट्रेड अँड इंडिफरन्स अँड द कोल्डनेस. त्याच्यानंतर बघा फ्रॉम व्हॉट आय हॅव टेस्टेड ऑफ डिझायर म्हणजे काय कनेक्ट्स द एलिमेंट्स काही एलिमेंट्स आहेत ते कनेक्ट्स करायचे आहेत ऑफ अ फायर अँड टू अ पर्सनल एक्सपिरियन्स विथ द ह्युमन पॅशन. म्हणजे काही एलिमेंट्स आहेत कुठले तर फायरमधले ते कुणासाठी आपण कनेक्ट करणार आहे पर्सनल एक्सपिरियन्ससाठी विथ ह्युमन पॅशन. बघा फ्रॉम व्हॉट आय हॅव टेस्टेड ऑफ अ डिझायर. त्याच्यानंतर नेक्स्ट फ्रेज आहे आपली आय होल्ड विथ दोज हू फेवर फायर. आय होल्ड विथ दोज पोएट्स पर्सनल स्टन्स आहे बघा कधी कधी असे पण वर्ड्स येऊ शकतात. पर्सनल स्टन्स आहे. पर्सनल स्टन्स म्हणजेच काय तर ओपिनियन. ओपिनियन दॅट डिझायर इज लाईकली कॉज ऑफ डिस्ट्रक्शन्स म्हणजे हेही डिझायर आहे हेही कशाचं एक्झाम्पल आहे पण डिस्ट्रक्शनचे. पण पोएट्सची काय आहे तर स्वतःचं एक ओपिनियन दिलेलं आहे तिथं म्हणजे आय होल्ड विथ दोज हू फेवर फायर म्हणजे पोएट्सचं काय तर पर्सनल ओपिनियन तिथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा अँड वूड सफाईस म्हणजे हेट्रेड इज द सफिशियंट टू ब्रिंग अबाउट द एंड ऑफ द वर्ल्ड. म्हणजे हे काय बघा राग हा म्हणजे किंवा एखाद्याबद्दल हेट असणं हा सफिशियंट आहे टू ब्रिंग अबाउट द म्हणजे जीवनाचा किंवा हे जग संपण्यासाठी राग ही गोष्ट एवढी काय तर सफिशियंट आहे. त्याच्यानंतर बघा आपली नेक्स्ट पोयम आहे डस्ट ऑफ स्नो म्हणजे पहिलीवाली आहे. तर बघा डस्ट ऑफ स्नो म्हणजेच काय फाईन पार्टिकल्स ऑफ द स्नो एकदम छोटे छोटे पार्टिकल्स आहेत. कधी कधी असे पण ऑप्शन्स असतात किंवा आपल्याला लिहायचं असतं पण आठवत नसतं की आपण तिथं काय लिहिलं पाहिजे. त्याच्यानंतर र्यूड आहे बघा र्यूड म्हणजे काय रिग्रेटेड ऑर द फेल्ट सॉरी खूप पश्चाताप होणे आपल्या रिग्रेटेड फॉर द फेल्ट सॉरी.
देन बघा हर्ट और ए चेंज ऑफ ए मूड आहे द इन्स्टंट इमोशनल शिफ्ट एकदम हर्ट और द चेंज ऑफ मूड म्हणजे एकदम काय होतो पटकन आपला काय तर भावनिक संतुलन काय होतं तर चेंज होतं. त्याच्यानंतर सेव्ड सम पार्ट ही पण काय तर फ्रेजच आहे बघा डिस्टर्ब्स नॉर्मली. सेव्ड सम पार्ट म्हणजे काय रेस्क्यू द रिमाइंडर्स ऑफ द डे फ्रॉम द निगेटिव्हली म्हणजे काय करायचं बघा जे निगेटिव्हली गोष्टी आहेत त्याच्यापासून काय करायचं थोडंसं आपण बाहेर पडायचं. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे आपली पोयम हाऊ टू टेल वाईल्ड ॲनिमल. तर ह्याच्यामधले बघा एशियन लायन्स आहे. इफ ही रोज ॲट यू ॲज यू आर डाईंग. एशियन लायन्स बघा तो जेव्हा काय करत असतो रोअर करत असतो तेव्हा काय होतो तर ॲट यू ॲज यू आर डाईंग. जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत तो काय करत असतो रोअर करत असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बेंगाल टायगर आहे. तर बेंगाल टायगरमध्ये बघा ब्लॅक स्ट्रिप्स ऑन ए येलो ग्राउंड इफ ही इट्स यू जोपर्यंत तुम्हाला तो खात नाहीये तोपर्यंत बघा त्याचे जे ब्लॅक स्ट्रिप्स वगैरे ते तुम्हाला सिम्बॉल्स त्यांनी दिलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा हैना अँड क्रोकोडाईल आहे. हैना हे काय आहे बघा हैना अँड क्रोकोडाईल ही सुद्धा फ्रेजच आहे. कम्स विथ मेरी स्माइल बट इफ दे वीप दे आर क्रोकोडाईल्स. बघा काय तर हैना काय आहे तर कम्स विथ मेरी स्माइल खूप छान हसत असतो म्हणजे हैना एक सिम्बॉल आहे ते. आणि क्रोकोडाईल आहे. क्रोकोडाईल काय आहे बघा इफ दे वीप दे आर क्रोकोडाईल आणि ती काय असते तर नेहमी रडत असते. त्याच्यानंतर कॅमेलॉन आहे बघा हा एक लिझार्ड्स आहे पण ही हॅजंट एनी इयर्स ॲट ऑल पण त्याला काही तर कान वगैरे नाही आहेत. त्याच्यानंतर बियर आहे हू हग्स यू व्हेरी व्हेरी हार्ड ही गिव यू जस्ट वन मोर केअरेस. तर हे बियर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा द बॉल पोयम आहे. तर बॉल पोयममध्ये आपल्याला व्हॉट इज ही टू डू. बॉयज कन्फ्युज्ड अँड हेल्पलेस अपॉन लुझिंग हिज तर पजेशन. एकदम काय व्हॉट इज ही टू डू काय करू शकते ती काहीच नाही. बॉय असा काही तर कन्फ्युज्ड आहे तो हेल्पलेसनेस आहे की काय करावं नक्की. त्याच्यानंतर मेरीली बाउन्सिंग डाऊन द स्ट्रीट. मेरीली बाउन्सिंग म्हणजे काय द जॉय ऑफ द चाइल्डहुड. देन बघा नेक्स्ट ए डाईम अनादर बॉल इज द वर्थलेस. बघा ए डाईम अनादर बॉल इज वर्थलेस ह्याचं मिनिंग आहे द स्पेसिफिक इमोशनल अटॅचमेंट कॅन नॉट बी रिप्लेस्ड बाय द मनी म्हणजे कुठलीही एखादी स्पेसिफिक भावनिक अटॅचमेंट आहे हे पैशाने तुम्ही रिप्लेस करू शकत नाहीये. त्याच्यानंतर इन द वर्ल्ड ऑफ द पजेशन्स यानी की मटेरियलिस्टिक वर्ल्ड व्हेअर पीपल अटॅच व्हॅल्यू टू अँड लूज द ॲटम्स देन द epistemology of loss यानी कि deeper understanding of what is meant to lose something and how to cope. बघा the epistemology of the loss आहे. epistemology of the loss आहे. deeper understanding आहे. खूप अंडरस्टँडिंग लागतं of what is meant to lose something and the how to cope. त्याच्यानंतर बघा how to stand up ही एक नेक्स्ट फ्रेज आहे. तर लर्निंग टू मूव ऑन अँड द एक्सेप्ट रिस्पॉन्सिबिलिटीज आफ्टर ए लॉस. हाऊ टू स्टँड अप हे काय तर फ्रेज आहे. तर कसं आहे लर्निंग टू मूव ऑन अँड एक्सेप्ट रिस्पॉन्सिबिलिटीज आफ्टर ए लॉस. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे ही इज लर्निंग वेल बिहाइंड ही इज द disparate eyes. The boy's internal journey of the understanding loss and the grief. त्या मुलाची काही जी जर्नी आहे त्याच्यामधले जे डिस्पेस आईज मधले बघा बॉयज इंटरनल जर्नी त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये खूप दुःख होतं त्याला लॉस अँड द ग्रीफ आहे जो खूप सारा दुःख तो काही व्यक्त करतोय. तर बघा आतापर्यंत आपण काय तर 5 पोयमच्या काय बघितलेल्या आहेत तर फ्रेज बघितलेल्या आहेत. तर आणखी 5 पोयमच्या फ्रेजेस काय करते नेक्स्ट सिरीजमध्ये टाकून देते. एवढं म्हणजे ह्याच्यातून तुम्हाला काय होईल तर 1 मार्क शुअर होईल. थँक्यू.